पारंपरिक महाराष्ट्रीयन स्वयंपाक हा गोडा मसाल्याशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. उसळी, आमटी, वांग्याची भाजी आणि मसाले भात यासाठी गोडा मसाला लागतोच. बनवूया घरगुती गोडा मसाला, तेही परफेक्ट मापात. साहित्य: 1 वाटी धने, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी किसलेलं खोबरं, पाव वाटी खसखस, 2 चमचे जिरे, 1 चमचा लवंग, 1 चमचा जावित्री, 1 चमचा चक्रीफूल, 1 चमचा दालचिनी, 1 चमचा शहाजिरं, 1 चमचा मोठी वेलची, 1 चमचा मिरी आणि 5-6 तमालपत्र, 1 चमचा दगडफूल आणि अर्धा चमचा हिंग. आता साहित्य आपण एक एक करत भाजून घेऊयात. सर्व मसाल्याचे पदार्थ एकत्र नीट भाजले जात नाहीत. सर्वात आधी धने हे आपण कोरडेच तेल न वापरता मंद आचेवर लालसर होईस्तोपर्यंत भाजून घेऊयात आणि थंड व्हायला काढून ठेवूयात. हे भाजत असताना हे जळणार नाहीत याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर मसाल्याला कडवट चव येते. याचप्रमाणे आता किसलेलं खोबरं देखील आपण लालसर होईस्तोपर्यंत तेल न वापरता भाजून घेऊयात. आता तीळ आणि खसखस हे आपण एकत्र भाजून घेणार आहोत. हे देखील मंद आचेवर तेल न वापरता लालसर होईस्तोपर्यंत भाजून घेऊयात. आता आपले जे सगळे खडे मसाले आहेत ते 2 चमचे तेलामध्ये सगळे लालसर होईस्तोपर्यंत भाजून घेऊयात. हे सर्व खडे मसाले भाजून होत आले की अगदी शेवटी आपण ह्याच्यामध्ये जावित्री ॲड करणार आहोत आणि 1 मिनिट भाजून नंतर गॅस बंद करून घेऊयात. आता पॅनमध्ये थोडं तेल शिल्लक आहे. याच तेलावर आपण एक 4-5 तमालपत्र लालसर होईस्तोपर्यंत भाजून घेऊयात. आता त्याच पॅनमध्ये आपण दगडफूल देखील भाजून घेऊयात. याचा रंग बदलत नाही, पण याचा आकार थोडासा छोटा होतो. दगडफूल हा या मसाल्याचा मेन इन्ग्रेडियंट आहे. गोडा मसाल्याला याच्यामुळे व्यवस्थित चव येते. आता 1 चमचा तेलात आपण हिंग देखील व्यवस्थित भाजून घेऊयात लालसर होईस्तोपर्यंत. जर तुम्ही हिंगाचा खडा वापरणार असाल तर तो तेलामध्ये व्यवस्थित तळून घ्या. याच्यामध्ये आपण आता 1 चमचा मीठ ॲड करूयात, म्हणजे हिंग हा व्यवस्थित भाजला जाईल. आता आपले सर्व मसाल्याचे पदार्थ भाजलेले व्यवस्थित थंड झालेत. आता आपण हे मिक्सरमधनं बारीक करून घेऊयात. आपला गोडा मसाला आता तयार आहे. हा कुठल्याही भाजीत किंवा उसळीत, आमटीत वापरताना ह्याच्याबरोबर साखर किंवा थोडंसं गूळ वापरल्यामुळे या मसाल्याची चव अधिक खुलून येते.